हा सीसीटीव्ही व्हिडिओ पाहिलात? अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातल्या एका मंदिरात ही घटना घडली आहे। हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या वझेगाव मधील प्रसिद्ध रामचंद्र महाराज संस्थान मंदिरातली ही चोरी आहे। देवाच्या गाभाऱ्यातून थेट पवित्र चरण पादुका अज्ञात चोरानं लंपास केल्यात। यामुळे संपूर्ण जिल्ह्यात सध्या खळबळ उडाली आहे। ही घटना नेमकी काय, सीसीटीव्ही व्हिडिओ मध्ये काय दिसतंय, सविस्तर समजून घेऊ। अकोला जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा सगळा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। या फुटेजमध्ये चोर अगदी निर्लज्जपणे चोरी करताना स्पष्ट दिसतोय। रात्रीच्या सुमारास अज्ञात चोराने मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून ही चोरी केलेली आहे। सुरुवातीला तो चक्क देवाच्या पादुकांचं दर्शन घेण्याचं ढोंग करतो आणि काही सेकंदात आजूबाजूची परिस्थिती पाहून या पादुका लंपास करतो। आपला चेहरा कॅमेऱ्यात दिसू नये यासाठी या चोरानं चांगलीच काळजी घेतलेली होती। त्यानं मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच तोंडाला रुमाल गुंडाळलेला होता। त्याने तोंड लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्याची ही चोरी मात्र लपू शकलेली नाहीये। मंदिरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये त्याचा हा सगळा चोरीचा प्रकार कैद झालेला आहे। दुसऱ्या दिवशी जेव्हा भाविक आणि पुजारी नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात आले, तेव्हा त्यांना गाभाऱ्यातून पादुका गायब असल्याचं दिसलं आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। मंदिरात चोरी झाल्याची ही बातमी वाऱ्यासारखी वझेगाव आणि आसपासच्या परिसरात पसरली, ज्यामुळे घटनास्थळी भाविकांनी मोठी गर्दी सुद्धा केली होती। वझेगावचे श्री रामचंद्र महाराज संस्थान हे परिसरातील हजारो कुटुंबांचं कुलदैवत आणि भक्तीचं केंद्र आहे। देवाच्या चरणावरील पादुका चोरीला गेल्यानं भाविकांमध्ये या घटनेनंतर मोठा संताप व्यक्त केला जातोय। या घटनेची माहिती मिळताच मंदिर प्रशासनानं तातडीनं पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। पोलीस आता या सगळ्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या चोराचा शोध घेत आहेत। तसंच तांत्रिक बाबींच्या आधारे इतर तपासही केला जाणार आहे। त्यामुळे रुमाल बांधलेल्या या चोराचा आता शोध कधी लागणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे। अकोल्याहून प्रज्ञानंद थोरात, लोकमत।